फुटीर खासदारांचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलाय। एकही शिवसैनिक खचलेला नाही, पेटलेला आहे। फुटलेल्या खासदारांना तुडवा असे आदेश बाळासाहेब कधीच देऊन गेले असं उद्धव ठाकरे म्हणाले। यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील उत्तर दिलंय। हिम्मत आहे का तुडवायला पाय जागेवरती लागतात असं शिंदे म्हणाले। आजचा वर्धापन दिन अनेकांना वाटलं असेल की दुःखी आणि कष्टाने खचून गेलेला शिवसैनिक इथे दिसेल, पण इकडे एक सुद्धा शिवसैनिक खचलेला नाही, उलट पेटलेला आहे। आणि त्या कांबळेला कसा तुडवला पुढचं तुम्हाला माहिती आहे। कारण अनेक जण मला सांगतात की उद्धवजी आता तरी आदेश द्या। म्हटलं आदेश बाळासाहेब कधीच देऊन गेलेत। आता म्हणतात तुडवा, हिम्मत असेल तर समोर या। रामदास भाई तर बोलले तुडवायला हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? तुडवायला पाय लागतात। हे शिवसैनिक आहेत, हे कडव्या बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे आहेत। शेतकऱ्यांना हमीभाव नाही पण खासदारांचे हमीभाव ठरले अशी टीका कालच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी केली। त्यावरती शिंदेंनी नेमकं काय प्रत्युत्तर दिलंय तेही पाहूयात। शेतकरी रडतोय, त्याच्या मालाला हमीभाव नाही, पण आमदार खासदाराचा हमीभाव ठरलेला आहे। मी शेतकऱ्याला कैलास पाटील परवा सांगत होते, ते सांगतील शेतकऱ्याला आता कर्जमाफी त्यांनी दिले। आपण मुक्त म्हणतो, ते माफी म्हणतायत। कर्जमाफीमध्ये त्यांनी अशा अटीतटी शर्ती टाकलेल्या आहेत की शेतकरी म्हणाल मेलो तरी चालेल पण तुझं कर्ज नको, मी भीक नको, पण कुत्र्यावर। शेतकऱ्याला तुम्हाला धड कर्जमुक्त करायचं नाहीये, शेतकऱ्याच्या मालाला किंमत द्यायची नाहीये, पण नुसते आमदार खासदार आणि नगरसेवक आणि हे विकत घ्यायचेत। वा, एवढा पैसा आहे तुमच्याकडे? काय सांगतात, ज्याला जायचं त्यांनी खुशाल जावा। त्यांच्या अहंकाराचा फुगा रोज फुगतोय। अरे बाबा जावा जावा म्हणून सगळेच जाऊ लागले। का जाऊ लागले त्याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा। तुम्हाला शोलेतल्या असरानीचा डायलॉग आठवतो ना, आधे इधर आओ आधे इधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ। पीछे कौन हो? कोई नहीं है। त्यांच्याकडे फक्त काटे आणि चमचे शिल्लक आहे। कसं वाढणार पक्ष? वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीचं देखील गुणगान गायलं। काँग्रेसनं माणसं फोडली मात्र त्यांना कधी मुख्यमंत्री केलं नाही अशा शब्दांमध्ये ठाकरेंनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला लक्ष्य केलंय। तसंच काँग्रेसनं मातोश्रीकडे कधी हावरटपणे नजर ठेवली नाही अशा शब्दांमध्ये ठाकरेंनी काँग्रेसची स्तुती केली आहे। तर पक्ष फोडणाऱ्या काँग्रेसचं गुणगान तुम्ही गाताय अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। कधीही काँग्रेसने मातोश्रीवरती डोळे असे हावरटासारखे उगारून बघितलेले नव्हते, पण आज भाजपा शिवसेना मुळासकट उखडून टाकायला निघालेला आहे, मातोश्रीला बदनाम करायला निघालेला आहे। हा फरक आहे। आणि ही संस्कृती भले काँग्रेस कोण असेल ती असेल, पण तुमच्या हिंदुत्वापेक्षा काँग्रेस त्यांच्या शब्दाला जागलेली आहे। शिवसेना पहिल्यांदा कोणी फोडली? राष्ट्रवादीने। दुसऱ्यांदा कोणी फोडली? काँग्रेसने। त्यांच्यासाठी ओव्या गात आहे। आणि ज्यांनी धनुष्यबाण गाण टाकलेला सोडवला, शिवसेना पुढे नेण्याचं विचार पुढे नेण्याचं काम केलं, त्यांना शिव्या देत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you.